असं हृदय आपलं इतकं कमकुवत नाही आहे की लोकांना नुसते हार्ट अटॅक येत सुटतील. तसं जर झालं तर आपलं पॉप्युलेशन लवकर कमी होईल. हृदय इतकं सुद्धा नाजूक नाही आहे. त्यामुळे तुम्ही हृदयाची काळजी घेतली तर हार्ट अटॅकची शक्यता खूपच कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं काय, फॅमिली हिस्ट्री. ज्या घरामध्ये आईला किंवा वडिलांना वयाच्या 50शीत किंवा 55व्या वर्षी हार्ट अटॅक आला आहे, वडिलांची अँजिओप्लास्टी झाली आहे, आईची अँजिओप्लास्टी झाली आहे, किंवा घरामध्ये सगळ्यांचंच कोलेस्ट्रॉल हाय आहे, त्यांना सगळ्यात जास्त रिस्क असते. मग त्यांनी सुरुवातीपासून काळजी घेणं गरजेचं आहे. डायबिटीज आहे का, वजन जास्त आहे का, धूम्रपान स्मोकिंग असेल तर ते थांबवावं, कारण ते खूप कॉमन आहे यंग पॉप्युलेशनमध्ये. अल्टिमेटली स्मोकिंग, हृदय इतक्या लहान वयामध्ये गोळी नको आहे मला. मी सुद्धा गोळी सगळ्यात शेवटी सुरू करतो. शक्यतो लाईफस्टाईल चेंज किंवा डाएट हे जर केलं, भरपूर फळं, पालेभाज्या, कडधान्य, भाताचं प्रमाण कमी ठेवा, गव्हाचं प्रमाण कमी ठेवा, त्याच्याबरोबर ज्वारी बाजरी वाढवा, कडधान्य वाढवा, स्प्राउट्स वाढवा, भिजवलेली मटकी, मूग, भिजवलेले शेंगदाणे, त्याच्यानंतर गाजर, मुळा, काकड. आपण 5 स्टारमध्ये जेवायला गेलं की पहिलं काउंटर सॅलेड्स असतं, आपण तिथून सुरू करतो. तसं प्रत्येकाने जर नाश्ता करताना त्याही सुरुवात केली, ऑटोमॅटिकली तुम्ही बाकीच्या गोष्टी कमी खाल. पण माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की याचा अर्थ असा नाही सॅटर्डे संडे यू एन्जॉय, किंवा कोणाची पार्टी आहे, लग्न आहे. लाईफ शुड बी वर्क लाईफ बॅलन्स, ज्याला आपण म्हणतो. रात्री कमीत कमी 6 ते 7 तास झोप व्हायला पाहिजे. कारण दिवस हा कामाकरता असतो, रात्र झोपण्याकरता असते. अलीकडे सगळं लाईफस्टाईल बदलली आहे. रात्री 2ला झोपलं जातं, सकाळी 9ला उठलं जातं. दुसरी गोष्ट स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस पण चांगला नाही. कॉम्पिटिशन, कॉन्स्टंटली तुम्ही कशाच्या तरी मागे धावत असता.